नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये लागणाऱ्या एका बद्दल माहिती देणार आहे. जसे की तुम्हाला तलाठी क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही तहसील क्षेत्रामध्ये तुम्हाला सातबाराची आवश्यकता असते. तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर तुम्हाला त्याचा सातबारा असणे खूप गरजेचा असतो. आणि तुम्ही जर कोणाला जर म्हणला तुझा सातबारा आहे का, असं तसं तुम्ही जर त्याला जर मागितला तर तो तुम्हाला सहजासहजी सातबारा देणार नाही. एखादा व्यक्ती असं म्हणतो की ती जमीन माझ्या नावाची आहे, ती जमीन घेऊन टाकतो, असं तसं. मग त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीचा सातबारा जो आहे, सातबारा त्याच्या नावावर आहे का हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सातबारा लागतो. सातबारा असणे खूप गरजेचे असते. सातबारा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला म्हणजे त्याची जमीन तो जो म्हणतो तो खरे आहे का खोटे आहे, त्याची जमीन त्याच नावावर आहे का, किती जमीन आहे, हे सगळं त्या सातबारावर तुम्हाला समजून येणार आहे. तर सातबारा काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गेलात तर तुमच्याकडून 50-100 रुपये घेण्यात येतात. कमीत कमी नाही म्हणलं तर 20 ते 30 रुपयाची तरी तुमच्याकडून मागणी करण्यात येते आणि 20-30 रुपये घेऊन तुम्हाला सातबारा देण्यात येतो. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोहन टेक्निकल वर्ल्ड तर्फे सातबारा फ्रीमध्ये कसा डाउनलोड करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याची ट्रिक फुल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोठेही 20-30-50-100 रुपयाचा खर्च न करता एकदम फ्रीमध्ये सातबारा कसा डाउनलोड करायचा, ते पण घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही सातबारा डाउनलोड करू शकता, तुमच्या कॉम्प्युटरवर सातबारा डाउनलोड करू शकता. तुम्हाला फुल स्टेप बाय स्टेप पद्धत मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. तो फक्त सातबारा तुम्ही पाहण्यासाठी वापरू शकता, कोणाला दाखवायचा असेल तर दाखवू शकता. फक्त एवढंच आहे की तो सातबारा जो आहे तो तुम्ही तुमच्या ऑनलाईन क्षेत्रामध्ये म्हणजे ऑनलाईन कोणत्याही तहसीलमध्ये, तलाठी क्षेत्रामध्ये तुम्ही तो सातबारा शासकीय कार्यालयासाठी तो सातबारा जोडू शकत नाही. तर त्याला तुम्हाला ऑनलाईन सातबारा काढावा लागेल. ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की तो सुद्धा सातबारा कसा काढायचा, डिजिटल सातबारा कसा काढायचा. तर आपण जो काढणार ते ऑनलाईन सातबारा मी तुम्हाला काढून दाखवणार. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की सातबारा कसा काढायचा आणि त्याची एकदम सोपी ट्रिक. तर मित्रांनो, आता आपण आपली डेस्कटॉप स्क्रीन जी आहे ते एकदा रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश करून घेऊन आपल्याला आपलं क्रोम ब्राउझर म्हणजेच गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन करून आपण आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे. आता यामध्ये आपल्याला गुगलमध्ये सातबारा ऑनलाईन फ्री डाउनलोड असं टाकायचं आहे. गुगल टाकलेलं आहे. आता गुगल ओपन केले असता गुगलमध्ये आपल्याला टाकायचं आहे सातबारा ऑनलाईन फ्री डाउनलोड. जशी की वरच्या साईडला वेबसाईट दिसत आहे. वरच्या साईडची वेबसाईट मी डायरेक्ट म्हणजे माझ्या टूलबारमध्ये ॲड केलेली आहे, म्हणून ते ओपन होत आहे. तर तुम्हाला यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती वेबसाईट. आता सातबारा ऑनलाईन फ्री डाउनलोड म्हणल्यास पण खूप साऱ्या वेबसाईट्स दाखवल्या जातात तेथे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता सातबारा ऑनलाईन फ्री डाउनलोड म्हणून टाकले असता आपल्याला काय दिसेल डेस्कटॉप स्क्रीनवर आपल्या. तर त्यामध्ये आपल्याला बघून आपली जी वेबसाईट आहे ती आपल्याला तीच वेबसाईट निवडायची आहे. आता आपली वेबसाईट आहे भूमिलेख महाभूमी ही वेबसाईट आहे. आपल्याला भूमिलेख महाभूमी ही वेबसाईटला ओपन करायचं आहे. भूमिलेख महाभूमी वेबसाईट ओपन करतात तुम्हाला अशा प्रकारचं स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्हाला दिसेल महाराष्ट्र शासन महसूल विभाग, गाव नमुना, सातबारा व 8 मालमत्ता पत्रक पाहणे. या साईडला तुम्हाला सत्यमेव जयते नाव दिसत आहे आणि या साईडला तुम्हाला महाराष्ट्र शासन दिसत आहे. म्हणजेच हे फक्त महाराष्ट्राचा सातबारा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त महाराष्ट्राचा सातबारा दिसणार आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता डिजिटली साइनड सातबारा आहे ते. यामध्ये महत्त्वाची सूचना, सातबारा दुरुस्तीसाठी हे हक्क प्रणाली म्हणजे खालच्या साईडला जी लिंक आहे त्यावर तुम्ही सातबारा दुरुस्ती करू शकता. आता तुम्ही बघू शकता अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे अमरावती विभागासाठी मर्यादित आहे. तर अमरावती विभागामध्ये एवढे जिल्हे येतात. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. तर कोकण विभागामध्ये मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे आहे. तर नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये तुम्ही बघू शकता नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. त्यानंतरच नाशिक विभागामध्ये तुम्ही बघू शकता की नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येत आहे.
पुणे विभागामध्ये बघू शकता पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर एवढ्या म्हणजे ह्या विभागामध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे तर 6 विभाग आहेत. तर 6 विभागामध्ये जे काही जिल्हे येत आहेत त्या जिल्ह्यांची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. सर्व जिल्हे ज्या विभागामध्ये जो जिल्हा आहे तोच तुम्हाला विभाग निवडायचा आहे. जर तुम्ही विभाग निवडण्यामध्ये चुकी केली तर तुम्हाला जिल्हा सापडणार नाही. तुम्ही बघू शकता इथे अमरावती विभाग निवडलेला आहे. तर अमरावती विभागाच्या खाली जे काही जिल्ह्यांचे नावं येणार आहेत ते जिल्हे तुम्हाला दिसत आहेत. हे अमरावती विभाग निवडले असता आपण अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम अशी जिल्ह्यांची नावं यामध्ये समाविष्ट आहेत. तर अमरावती विभागामध्ये जेवढे काही जिल्हे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहेत. आता आपण एकदा विभाग चेंज करून बघूया. आपण यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग घेतलं तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण विभाग घेतले असतात ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नागपूर विभागामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता आपण नाशिकमध्ये बघूया. नाशिक विभागामध्ये अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक याचा समावेश आहे. म्हणजे यानंतरचं जे शेवटचं आहे पुणे. पुणेमध्ये कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यामध्ये आपण जर केले तर त्याचा सातबारा निघणार आहे. आता आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा सातबारा काढायचा आहे. तर आपण छत्रपती संभाजीनगरला ओपन केले असता आपल्याला गो या बटनावर क्लिक करायचं आहे. गो या बटनावर क्लिक केले असता तुम्ही डेस्कटॉप स्क्रीनवर बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभागाकडे पुनर्निर्देशित करीत आहोत असं तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. न्यू विंडो ओपन होणार आहे. आपल्याला वाट बघायची आहे विंडो पूर्णपणे ओपन व्हायची. आपल्याला कोणत्याही वेबसाईटला जायचं नाही, कुठेही काही करायचं नाही. महसूल विभाग, गाव नमुना नंबर 7/12/8 मालमत्ता पत्रक पाहणे असं आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून नाव आलेलं आहे. आता यामध्ये मी तुम्हाला दाखवतो पुणे विभाग घेऊन. तर पुणे विभाग घेतले असता तुम्ही बघू शकता पुणे विभागाकडे पुनर्निर्देशित करीत आहे म्हणून आलेलं आहे. पुणे विभाग म्हणून नाव आलेलं आहे आणि खाली पुणे विभागाचीच माहिती येणार आहे. आता आपण याला औरंगाबाद पुणे निवडलेलं होतं. आता आपल्याला छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हा हुडकायचा आहे. तर मी हिंगोली जिल्हा निवडत आहे. तर आपण लातूरचा तो खूप वेळेस काढलेला आहे, जालनाचा पण काढलेला आहे मागील व्हिडिओमध्ये, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव. आता यापैकी आपल्याला कोणत्याही एका जिल्ह्याचा सातबारा काढायचा आहे. तर आपण पुणे विभागामध्ये सुद्धा बघूया की पुणे विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं दिसतील आपल्याला. जर आपण पुणे विभाग जर निवडला तर पुणे विभागामध्ये दिसणाऱ्या जिल्ह्यांची नावं आपल्याला बघायची आहेत. तर आपण वाट बघू या वेबसाईट लोड व्हायची, कारण की वेबसाईटला खूप लोड असल्यामुळे वेबसाईट लोड झालेली नाही. आपल्याला वरच्या साईडला वेबसाईट लोड होताना दिसत आहे. तरी आपण एकदा चेक करूया की जिल्हा निवडमध्ये आपल्याला जिल्ह्याचं नाव दिसत आहे का. तर पुणे विभागामध्ये आपल्याला दिसत आहे पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली म्हणजे जिल्ह्याची नावं पूर्णपणे आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला जो काही काढायचा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो काही सातबारा काढायचा आहे त्याचंच आपण बघूया. आता आपण लातूर शहर निवडलेलं आहे. तर लातूरचा आपण काढलेलाच आहे. तालुका आपल्याला बघायचा आहे. जो काही तालुका आहे तो तालुका आपल्याला निवडायचा आहे. जसं की मी आता तालुका निवडणार आहे. तर माझं म्हणजे जिल्हा लातूर म्हणल्यामुळे मला तालुका जो आहे तो तालुका पण लातूरच निवडावा लागेल. काही जणांचा वेगळा तालुका असेल तर तुम्ही तुमचा तालुका निवडू शकता, तुम्हाला काही अडचण येणार नाही. माझं लातूरच तालुका असल्यामुळे मी लातूरच तालुका निवडत आहे. जसं की आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की मला गाव निवडायचं आहे. तर मी गाव निवडणार आहे. कोणतेही गाव तुमचं जे गाव आहे, तुम्हाला ज्या गावाचं सातबारा काढायचा आहे त्याच गावाला तुम्हाला निवडायचं आहे. दुसरं कोणत्याही गावाला तुम्हाला निवडायचं नाही, कारण की गाव जर चुकलात तर त्या गावाचा तुम्हाला सातबारा निघणार आहे. जसं की आता मी खोपे गावचा सातबारा काढणार आहे. आता खोपे गावचा सातबारा काढणार असल्यामुळे तुम्ही बघू शकता यामध्ये मला सर्वे नंबर, गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव आणि त्यानंतर संपूर्ण नाव असे ऑप्शन दिलेले आहेत. संपूर्ण नावाला मी टच केल्यास प्लीज वेट म्हणून येत आहे, लोड करीत आहे, कृपया प्रतीक्षा करा असं आलेलं आहे. आता गावातील एकूण नावे 922 म्हणजे खोपे गावामध्ये फक्त 922 लोकांचा समावेश आहे. 922 लोकांची नावं आलेली आहेत. तर 922 लोकांची अशी वर्गवारी केली आहे. 101 ते 200, 301 ते 400, 101 ते 100, 501 ते 600 असे म्हणजे प्रत्येक वर्गवारीमध्ये लोकांची नावं वेगवेगळी आहेत व त्यांची संख्यासुद्धा वेगवेगळी आहे. आता
यामध्ये आपलं जे आपल्याला ज्याचा सातबारा काढायचा आहे त्याचा बघूया. तर आपण सर्वे नंबर गट नंबरमध्ये टाकूया. आपला जो काही सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर आपल्याला टाकायचा आहे. जसं की आता माझा सर्वे नंबर आहे 6986. हा नंबर टाकले असता हा नंबर चुकीचा आहे. चुकीचा नंबर टाकले असता आपल्याला असा डायलॉग बॉक्स येईल, म्हणजे आपला सर्वे नंबर जो आहे तो चुकीचा आहे असं त्यात सांगण्यात येईल आपल्याला. आता आपल्याला गावातील एकूण नावे त्यामध्ये 201 ते 300मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. तर 201 ते 300मधील आपण एक नाव घेऊया. जसं की सर्वे नंबर जो आहे तो सर्वे नंबरवरच मी तुम्हाला करून दाखवितो. पहिल्यांदा सर्वे नंबरवर मी टाकले आहे 3082 याचा सर्वे नंबर बघणार आहे. तर हा सुद्धा सर्वे नंबर चुकीचा आहे. सर्वे नंबर गट नंबर तपासून पहा म्हणत आहे. आता यामध्ये मी दुसरा सर्वे नंबर टाकून बघतो. सर्वे नंबर मी 82 टाकलेला आहे. 82 सर्वे नंबर टाकले असता हा सर्वे नंबर बरोबर असल्यामुळे खाली सर्वे नंबर गट नंबर निवडा म्हणून ऑप्शन आलेला आहे. आता मला या ऑप्शनला निवडायचं आहे. या ऑप्शनला टच केले असता खाल्ल्या साईडला मला 82 नंबर दिसणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी या ऑप्शनला टच केले असता मला खाली 82 नंबर दिसलेले आहे. त्याला मी टच केले असता मला खाली भाषा निवडा म्हणून आलेला आहे. शक्यतो करून तर खूप सारे लोक मराठी भाषेमध्ये सातबारा डाउनलोड करतात, म्हणून आपल्याला भाषा ही मराठीच निवडायची आहे. तर तुम्हाला कोणतीही भाषा निवडू शकता. यामध्ये इंग्लिश, मराठी, हिंदू, बेंगाली, गुजराती, पंजाबी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नडा, ओरिया, उर्दू अशा खूप साऱ्या भाषांचा समावेश आहे. तो तुम्हाला ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही तो सातबारा डाउनलोड करू शकता. आता यामध्ये मी माझा मोबाईल नंबर टाकणार आहे. मला माझा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाकायचा आहे. यामध्ये तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. जसं की तुम्ही मोबाईल नंबर टाकताना जर तुमच्याकडून तुम्हाला आता मोबाईल नंबर टाकलेला आहे मी, आणि मी आता यानंतर मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता मला टॅप बटन दाबायचं आहे. तर मी टॅप बटन दाबले असता पुढल्या फंक्शनला न जाता वरच्या साईडला लॉकच्या बटनवर टॅप बटन आलेली आहे. पुन्हा वेबसाईटला अंडरलाईन होत आहे. म्हणजे टॅप बटनने आपल्याला जे पुढलं फंक्शन येणार होतं नेक्स्ट पेजवर जायचं तर ते येत नाही. तर याचे कारण सांगा पाहू. यावर सर्वे नंबरवर येत आहे, टॅप बटन दाबले असते वेगवेगळ्या बटनावर जात आहे पण नेक्स्ट बटनला येत नाही. तर यामध्ये जो नंबर आहे तो नंबर माझा चुकलेला आहे. मी 9 अंकी नंबर टाकलेला आहे, जो की आपला नंबर जो असतो तो 10 अंकी नंबर असतो. 10 अंकी नंबर टाकणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही 9 अंकी नंबर जर टाकलात, म्हणजेच तुम्ही चुकीचा नंबर जर टाकलात, तर तुमचं मोबाईल जे आहे ते म्हणजे पुढल्या वेबसाईटला जे आहे ते पुढल्या वेबसाईटला जाणार नाही. तर मी आता यामध्ये माझा नंबर व्यवस्थित टाकणार आहे आणि टॅप बटन दाबणार आहे. मी नंबर माझा व्यवस्थित टाकले असता आणि मी टॅप बटन दाबले असता तुम्ही खाली बघू शकता की 712 पहा म्हणून मला ऑप्शन आलेलं आहे आणि मी त्याला क्लिक करायचे आहे. मला हे ऑप्शन येत नव्हतं मगाच्या टायमिंगला, आता आलेलं आहे. मी 712 पहा म्हणून टाकले असता. यामध्ये तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर म्हणून नाव आलेलं आहे. वरी जिल्हा, तालुका आलेला आहे, लातूर आलेला आहे, खोपेगाव, मराठी भाषा आलेली आहे. आता यामध्ये मला माझा कॅप्चा टाकायचा आहे. जसं की मी आता माझा मोबाईल नंबर चुकलेला होता म्हणून मी माझा कॅप्चासुद्धा व्यवस्थित टाकणार आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकले असता तुम्हाला दिसून येईल की ओपन होईल, पण कॅप्चा चुकलेला असेल तर मला प्रॉब्लेम येईल. जसं की इनव्हॅलिड कॅप्चा, चुकीचा कॅप्चा म्हणून मला डायलॉग बॉक्स आलेला आहे. ओके दाबले असता मला कॅप्चा रिएंटर करावा लागेल आणि नवीन कॅप्चा आलेला आहे. तर मला नवीन कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. जसे की तुम्ही जर कॅप्चा जर चुकलात तर तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित टाकणे गरजेचे आहे. ते वेबसाईटला जाणार नाही व तुम्हाला एरर येईल. जसे की मी आता माझा कॅप्चा व्यवस्थित टाकलेला आहे आणि व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू म्हणून केलेला आहे. तर व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 712 म्हणून टाकले असता तुम्ही बघू शकता ई महाभूमी म्हणून पोर्टलला वेबसाईटला ओपन झालेली आहे. महसूल विभाग म्हणून ओपन झालेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता खोपेगाव म्हणून नाव आलेलं आहे गावाचं आणि 712 हा ओपन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम सहज आणि सोप्या रीतीने 712 ओपन करू शकता. आता तुम्ही बघू शकता की यावर सर्व माहिती दिलेली आहे. जसं की यावर काय प्रलंबित फेरफार नाही म्हणून सुद्धा माहिती दिलेली आहे. यावर तारीख दिलेली आहे 10/3/2022 म्हणून. यावर सर्व माहिती या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी वापरता येणार नाही असं यावर लिहिलेलं आहे. यावर वॉटरमार्कसुद्धा आहे की नॉट फॉर लीगल पर्पज, ओन्ली फॉर यू, नॉट फॉर लीगल पर्पज अशी यावर माहिती लिहिलेली आहे. तर आपल्याला फक्त हा 712 बघण्यासाठीच वापरायचा आहे. हा शासकीय किंवा कोणत्याही
शासकीय क्षेत्रात हा 712 वापरायचा नाही, तर हा फक्त बघण्यासाठी वापरायचा आहे. अशा प्रकारे आपण गट नंबर, सर्वे नंबरवरून 712 डाउनलोड केलेला आहे. ते गावाचे नाव आलेले आहे, कोपेगाव येथे तालुका लातूर आलेला आहे. यामध्ये गट नंबरसुद्धा दाखवत आहे आणि येथे जिल्हा दाखवत आहे. तर आता आपण पहिल्या नावावरून 712 डाउनलोड करून बघूया. तर पहिल्या नावावरून 712 डाउनलोड करायची आपल्याला प्रोसेस बघायची आहे. पण यामध्ये पहिले नाव टाकूया. जसं की या व्यक्तीचे नाव आहे सूरज. सूरज या नावाने आपण सर्च केले असता तुम्ही बघू शकता की सूरज नावाचे जेवढे काही व्यक्तीचं आहे तेवढे यांचा 712 आपल्याला खोपेगावमधील व्यक्तींचा 712 दिसणार आहे. जसं की आता यामध्ये 4 नावं दिसत आहेत सूरज नावाच्या व्यक्तीचे. तर या 4 व्यक्तींचा आपण 712 काढू शकतो. आता आपण एका व्यक्तीचे नाव घेऊया. त्या व्यक्तीचा आपण 712 दिसतो का हे आपण प्रत्यक्षमध्ये पाहूया. आपल्याला 712 बघायचा आहे. आपण सूरज भागवत काळे या व्यक्तीचा 712 डाउनलोड करूया. तर आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की मोबाईल नंबर व्यवस्थित आणि बरोबर आहे असा नंबरच आपल्याला टाकायचा आहे. जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण 9 अंकी टाकले असता पुढल्या वेबसाईटला जात नव्हता. आता आपण व्यवस्थित नंबर टाकले असता आपल्याला 712 पहा म्हणून ऑप्शन आलेले आहे. आता आपल्याला 712 दिसणार आहे. तर आपण बघूया की आपल्याला इथे कॅप्चा टाका म्हणून ऑप्शन आलेला आहे. आता आपल्याला इथे कॅप्चा टाकायचा आहे, जो की कॅप्चा व्यवस्थित आणि न चुकता आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. जर आपला कॅप्चा चुकला तर आपल्याला पेज दिसणार नाही, म्हणजे आपला 712 दिसणार नाही. आता आपण व्हेरीफाय टू कॅप्चा करूया. व्हेरीफाय टू कॅप्चा केले असता तुम्ही बघू शकता पेज लोड होत आहे. ओन्ली फॉर यू म्हणून नाव आलेलं होतं. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की एकदम सहज आणि सोप्यारीत्या आपल्याला जो नावावरचा जो 712 आहे तो 712 आलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत आहे की 712वर सोयाबीन, हरभरा, पुन्हा विहिरी याची सर्व माहिती यावर दिलेली आहे. म्हणजे 712वर जेवढी माहिती आवश्यक असते ती सर्व दिलेली आहे. सदरील नोंद मोबाईल ॲपद्वारे घेण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी वापरता येणार नाही, असे यावर टीप व सूचना दिलेली आहे. तर आपल्याला हे फक्त बघण्यासाठी वापरायचं आहे. आता यामध्ये मी तुम्हाला मधल्या नावावर न करता आडनावावर तुम्हाला 712 शोधून दाखवतो. जसं की कोणत्याही व्यक्तीचे तुम्ही खोपेगावमधील कोणत्याही व्यक्तीचे जर आडनाव जर टाकलात, आता माझ्याकडे एका व्यक्तीचं नाव आहे मगर नावाचा व्यक्ती आहे, तर त्याचा आपण 712 शोधून बघूया. तर आपल्याला प्रॉब्लेम काय येईल तुम्ही बघू शकता. जर मगर नावाचा व्यक्ती असेल तर दिसेल 712. आता येथे काय आहे, नाव तपासून पहा, म्हणजे मगर नावाचा व्यक्तीचा कोणताही 712 खोपेगावमध्ये अवेलेबल नाही. आता आपण यामध्ये दुसरे नाव टाकून बघूया. जसं की मगर नावाचा नाही म्हणून आपण शिंदे नावाचा 712 बघण्यात आलेला आहे. तर शिंदे नावाचा 712 असेल तर आपल्याला येईल, नाहीतर प्रॉब्लेम येईल. आता जसे की शिंदे नावाचे खूप सारे 712 येथे अवेलेबल आहेत. शिंदे नावाचे व्यक्ती खूप सारे अवेलेबल आहेत म्हणून आपल्याला 712 दिसत आहे. एवढे व्यक्तींचे शिंदे आडनाव आहे व ते खोपेगावमध्ये राहतात. तर आता आपल्याला यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा 712 घ्यायचा आहे. जसं की आपण आडनावावरती सुद्धा 712 डाउनलोड करू शकतो. जर नाव चुकलेले असेल तर आपल्याला 712 डाउनलोड करता येणार नाही. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की मी एक व्यक्तीचे नाव घेतलेले आहे गणपती नामदेव शिंदे. याचा आपल्याला 712 काढायचा आहे. तर आपण याचा 712 आडनावाने काढलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकले असता मोबाईल नंबर जर चुकला तर तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार आहे माहीतच आहे. टॅब बटन दाबले असता ते टॅब की वर्कच करणार नाही. म्हणून तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे, म्हणजे टॅब की वर्क करेल. आता आपण नेक्स्ट पेजला गेले असता आपल्याला इथे कॅप्चा टाकणे गरजेचे आहे. कॅप्चा टाकले असता आपण कॅप्चा व्यवस्थित टाकल्यास आपलं जो पेज आहे तो पेज ओपन होणार आहे. प्रत्येक वेळेस 712 पाहण्यासाठी कॅप्चा टाकणे हे गरजेचेच आहे आणि तो तुम्हाला टाकाव्याच लागेल. त्याशिवाय तुम्ही 712 पाहू शकणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता की 712 हा ओपन झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वांचे नावं दिसत आहेत. जसे की गणपती नामदेव शिंदे हे व्यक्तीचे नाव दिसत आहे व त्याखाली त्याच्या मुलांचे नावंसुद्धा आपल्याला दिसत आहेत. जसे की त्यांना 3 मुले आहेत आणि 3 मुलांचे नावं आपल्याला त्या 712वर दिसत आहेत. म्हणजे 712वर आपल्याला सर्व नावे दिसत आहेत. 712वर आपल्याला नाव कमी केलेली सुद्धा आपल्याला ओळखू येते की ही त्याच्या वडिलाची प्रॉपर्टी होती आणि त्या वडिलापासून त्या मुलाला भेटलेली प्रॉपर्टी आहे. 712 8 आणि मालमत्ता पत्रक काढण्यासाठी तुम्हाला जे विभाग आहेत त्या विभागामधील जिल्ह्यांची नावं माहीत राहणं खूप गरजेचं आहे. जसं की आता हा 712 8 जो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्यामुळे वरी महाराष्ट्राची चिन्ह जे आहे ते दिलेली आहे आणि 712चा आकार जो आहे
आहे तो महाराष्ट्रासारखाच दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम सहज आणि सोप्यारित्या घर बसल्या सातबारा डाउनलोड करू शकता, ते पण कोणत्याही अडथळ्याशिवाय, कोणाचीही मदत न घेता एकटे तुम्ही सातबारा डाउनलोड करू शकता. तुम्हाला काही अडचण आली तर आपल्याला कमेंट करू शकता, तुम्हाला सातबारा एकदम फ्रीमध्ये काढून देण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघितला असतात की आपण एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सातबारा डाउनलोड केलेला आहे. सातबारा डाउनलोड करायची मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली आहे. एकदम फ्रीमध्ये तुम्ही ती वेबसाईट जर टाकला तर भूमी महाभूमी लेख या वेबसाईटद्वारे तुम्ही गुगलमध्ये ते टाकून या वेबसाईटच्या सहाय्याने तुम्ही तुमचा सातबारा जो आहे तो सातबारा एकदम इझिली डाउनलोड करू शकता, तो पण एकदम फ्रीमध्ये. त्याला तुम्हाला कोणालाही ₹1 द्यायची गरज नाही. सातबारा तुम्हाला ऑनलाईनली तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानात गेला तर फक्त ₹2 तुम्हाला सातबारा प्रिंट करून मिळेल. याचे जर कोणत्याही ठिकाणात जर गेलात आणि कोणत्याही कॅफेवर जर गेला तर मला सातबारा काढायचे जर म्हणलात तर तुम्हाला सातबारासाठी ₹50-100 मागणी केली जाते. तुम्हाला ते सातबारा पाहिजे असेल तर तुम्हाला ते ₹100 देऊन तुम्ही तुमचा सातबारा काढून घेऊ शकता. पण आपल्या ट्रिकनुसार तुम्ही कोठेही रुपयाचा खर्च न करता तुम्ही ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला ज्याचा पाहिजे त्याचा तुम्ही सातबारा डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला फक्त विभागाची माहिती, तुम्हाला जिल्ह्याची माहिती, तालुक्याची माहिती, गावाचे नाव, तसेच तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सुद्धा व्यवस्थितरित्या टाकणे गरजेचेच आहे. सर्व माहिती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. सर्व माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला टाकायची आहे, म्हणजे तुम्हाला सातबारा डाउनलोड करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो, कोणत्या जिल्ह्याला कोणता तालुका असतो, कोणत्या तालुक्यामध्ये कोणते गाव आहे, हे सर्व माहिती माहीत राहणे खूप गरजेचे आहे. जर यामध्ये कोणतीही माहिती चुकलात, जर तुम्ही विभाग निवडताना जर चुकलात, तुम्हाला सातबारा काढायचा आहे लातूरचा, तुम्ही विभाग निवडलात पुणे, तर तुमचा सातबारा निघणार नाही, कारण की तुम्हाला पुणे विभागामध्ये लातूर जिल्हा दाखवणारच नाही. यामुळे तुम्हाला अशा चुका करायच्या नाही. तुम्हाला पहिल्यांदा सर्व माहिती काढून घ्यायची आहे की कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो, कोणत्या जिल्ह्याला कोणता तालुका आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते गाव येते, याची सर्व माहिती जर असेल तर तुम्हाला सातबारा तुम्ही घर बसल्या काढू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.